नमस्कार मुलांनो, कसे आहात तुम्ही सगळे? तर मुलांनो, आजच्या या व्हिडिओमध्ये आज आपण बघणार आहोत +7चा पॉझिटिव्हचा बिग फ्रेंड फॉर्म्युला. ठीक आहे, तो +7चा फॉर्म्युला आहे -3 + 10. आता हा फॉर्म्युला आपण कसा वापरायचा तर तो बघूया. तर आता पहिल्यांदा आपण टूलवरती काही सम बघूया आणि नंतरचे फिंगर्सवरती. तर सेट 0 केलं. त्यानंतर आहे आता इथे आपल्याला पहिलं सम 3 + 7 + 3. युनिटच्या रॉडवरती 3 डायरेक्ट. त्यानंतर आहे +7. आता इथे आपण बघू शकतो की आपल्याकडे +7 करायला बीट्स अवेलेबल नाही आहेत, म्हणून मग आपण काय करणार, +7चा फॉर्म्युला वापरणार. -3 + 10 -3 + 10. त्यानंतर आहे +3 डायरेक्ट. मग आता आपला आन्सर आलेला आहे इथे 10च्या रॉडवरती 1 बीट्स आहे म्हणजे हा झाला 10. युनिटच्या रॉडवरती 3 बीट्स आहेत म्हणजे झाले 3. आन्सर आहे आपलं 13. मग आपण इकडे राईट डाऊन करूया. आन्सर इज 13. त्यानंतर नेक्स्ट सम आपल्याला करायचा आहे. त्यासाठी आपण पहिल्यांदा सेट 0 करून घेऊया. सेट 0 2 डायरेक्ट +6 त्यानंतर +7चा फॉर्म्युला -3 + 10. मग आन्सर आहे इथे 15. सो आपण लिहून घेऊया. अशा पद्धतीने आपल्याला +7चा फॉर्म्युला वापरायचा आहे. जेव्हा आपल्याकडे डायरेक्ट असतात तेव्हा आपण डायरेक्ट करायचं आणि जेव्हा आपल्याकडे डायरेक्ट करायला नसतं तर त्यावेळेस त्या नंबरचा जो फॉर्म्युला आहे तो फॉर्म्युला वापरायचा. आलं लक्षात? त्यानंतर सेट 0 नेक्स्ट सम 9 + 7 -6 म्हणून 9 डायरेक्ट. +7 करायचं आहे. +7 नाही आहे म्हणून +7चा फॉर्म्युला -3 + 10 -6 डायरेक्ट. आन्सर इज 10. आपण इकडे राईट डाऊन करू. आता आपण बाकीचे सम फिंगर्सवरती करूया. ठीक आहे, आता आपल्याला करायचं आहे 8 + 7 + 4. सेट 0 फिंगर्सवरती करायचे आहेत म्हणून सेट 0 केलं. त्यानंतर 8 मग राईट हँडवरती 8 + 7. आता +7 नाही आहे म्हणून +7चा फॉर्म्युला -3 + 10. त्यानंतर +4 डायरेक्ट. मग आपला आन्सर आलेला आहे 19. आपण इथे राईट डाऊन करून घेऊया. आन्सर इज 19. पुन्हा नेक्स्ट सम सेट 0 39. इकडे 30 इकडे 9 म्हणजे लेफ्ट हँडवरती 30 आणि राईट हँडवरती 9 हे झालं 39. +7 करायचं. आता +7 डायरेक्ट नाही आहे म्हणून +7चा फॉर्म्युला -3 + 10 +3 डायरेक्ट. आन्सर इज 49. सो आपण इथे ते लिहून घेऊया. आन्सर इज 49. त्यानंतर सेट 0 52 केलं. +7 आता इथे +7 डायरेक्ट आहे म्हणून आपण डायरेक्ट केला. त्यानंतर +17 मग आधी 10ला प्लस करून घ्यायचं. आता 7ला प्लस करायचं आहे. मग 7ला प्लस करण्यासाठी 7 डायरेक्ट नाही आहे म्हणून इथे +7चा फॉर्म्युला -3 + 10. सो आपला आन्सर आलेला आहे 76. इथे आपण लिहून घेऊया. आन्सर इज 76. पुन्हा सेट 0 21 +8 डायरेक्ट. +7 मग +7चा फॉर्म्युला -3 + 10. आन्सर इज 36. त्यानंतर सेट 0 19 10ला प्लस करायचं 9ला प्लस करायचं. 19 +7 +7साठी -3 + 10 +3 डायरेक्ट अवेलेबल. आन्सर आहे 29. आन्सर इज 29. आपण इथे लिहून घेऊया.
पुढे नेक्स्ट 22 प्लस 2 प्लस 7 सेट 0 22 प्लस 2 डायरेक्ट प्लस 7साठी फॉर्म्युला -3 प्लस 10 आन्सर इज 31. आलं लक्षात. आपण आन्सर इकडे आपलं लिहून घेऊया. त्यानंतर सेट 0 4 प्लस 17 आधी 10ला प्लस करायचं आणि नंतर 7ला प्लस करायचं. मग 7 डायरेक्ट नाही आहे म्हणून -3 प्लस 10. त्यानंतर प्लस 50 डायरेक्ट आन्सर इज 71. आपण इथे राईट डाऊन केलं. तर अशा पद्धतीने आपण प्लस 7चा फॉर्म्युला वापरून हे सगळे सम सॉल्व केलेले आहेत. तर तुम्ही याचा स्क्रीनशॉट घ्या, तुमच्या नोटबुकमध्ये हे सगळे सम लिहून घ्या आणि रोज तुम्हाला कंटिन्यू 10 मिनिट तरी प्रॅक्टिस करायची आहे. त्यावेळेस तुमचा स्पीड वाढणार आहे आणि हे तुम्हाला अगदी छान पद्धतीने जमणार आहे. ठीक आहे. तर तोपर्यंत बाय बाय. पुढच्या व्हिडिओमध्ये आपण पुढचा फॉर्म्युला बघणार आहेत. धन्यवाद. बाय बाय.